नाणेफेक जिंकायची आणि पहिली बॉलिंग घ्यायची, हे जो प्रकार सातत्याने वापरला जातोय तो चांगलाच अंगलटी आलेला आहे. त्याचं कारण जे 2 सामने प्लेऑफचे झाले त्याच्या वेळेला हरणाऱ्या संघांनी नाणेफेक जिंकून पहिली बॉलिंग घेतलेली होती. स्ट्रॅटेजी म्हणून ही गोष्ट वाईट नाही आहे, परंतु ही बुमरँग होऊ शकते. क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन्सचं म्हणणं असायचं की एक तर नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग केली पाहिजे. जर विकेट चांगलं असलं, बॉलिंगला चांगलं वाटलं, थोडंसं मजेदार वाटलं तर खूप चर्चा करावी आणि चर्चेअंती निर्णय घ्यावा आणि बॅटिंग करावी असं म्हटलं जातं. बँगलोरचा संघ किंचित अडचणीत सापडलेला होता. 3 विकेट त्यांच्या गेलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये विराट कोहलीची विकेट होती आणि तरीही रजत पाटीदारनी आउटस्टँडिंग बॅटिंग केली, ज्याला कृणाल पांड्यानी जबरदस्त साथ दिली. होय, हे मला माहिती आहे की रजत पाटीदारचा एक अवघड आणि एक त्या मानाने घेणेबल झेल हा सोडला गेला आणि त्यावेळेला तो 20 धावांवरती होता. त्याच्या पुढे त्यांनी 91 धावा केल्या. अफलातून बॅटिंग केली, अफलातून षटकार मारले. कृणाल पांड्याबरोबरची त्याची भागीदारी ही लक्षणीय ठरली आणि त्याच्यानंतर परत एकदा तीच गोष्ट घडताना पाहिली, ती म्हणजे भुवनेश्वर कुमारनी सुरुवातीच्या 5 षटकांमध्ये 6 षटकात जे पॉवर प्लेची षटकं असतात त्याच्यामध्ये तो बॉलिंगला येतो आणि विकेट काढतो आणि परिणाम साधतो. त्यामुळे गुजरात संघाला परत एक संधी मिळणार आहे, पण त्यांना जो हा धक्का लागलाय प्लेऑफच्या पहिल्या सामन्याच्या मोठ्या पराभवाचा, त्याच्यातनं ते कसे सावरून या सामन्याला सामोरं जात आहेत शुक्रवारच्या सामन्याला, हे बघायला मजेदार येणार आहे.